हां, नमस्कार दादा. नमस्कार नमस्कार. दादा, आपल्या आवळवाडी ग्रामपंचायतची 2022ची पंचवार्षिक निवडणूक हो आता जाहीर होत आहे. हो हो तर आपण इच्छुक उमेदवार म्हणून हां सक्रिय आहात. हो खरं. तर आपल्याला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. खूप आवड आहे, खूप आवड आहे. समाजसेवा हीच ईश्वर सेवा असं तुम्ही मानत आहात. हो आपला महसूल खात्यामध्ये खूप मोठा दरारा आहे. हो खरं आहे. त्या माध्यमातून गावाला कसा फायदा होईल हे तुमचे प्रयत्न आहेत. हो तर दादा, तुम्ही आता निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून हो. आपली उमेदवारी तुम्ही वार्ड क्रमांक 5 मधून 5 मधून आवळवाडी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 5 2022 मधून उभा राहत आहे. उभं राहणार आहात. हो तर तुमचं असा निर्णय आहे की अभिनय तो कभी नाही. अभिनय तू कभी नाही. बरोबर. हो तर दादा, आपण आपली प्रतिक्रिया द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझी प्रतिक्रिया वार्ड क्रमांक 5 मधून आवळवाडी गावासाठी कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे. गावामध्ये पाण्याची सोय नाही आहे. त्या गावाच्या विकासासाठी पाण्याची सोय करणे, प्रत्येक वार्डमध्ये घाण कचरा घंटागाडीची व्यवस्था करणे, गावाला गायरान नाही आहे. गायरानासाठी 2 एकर जागा जिल्हाधिकारी साहेबांकडून मंजूर करून घेण्याचं ह्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. गावासाठी जनावरांचा दवाखाना नाही आहे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन. गावासाठी कॉलेज नाही आहे, 7वीपर्यंत शिक्षण आहे. मुलांना खूप लांब जावं लागतं, पायदळी तुडी जावं लागतं. त्यासाठी गावासाठी कॉलेजची व्यवस्था करण्याची माझे खूप प्रयत्नशील, शिक्षण संस्थेसाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत. गावासाठी बांधिलकी, गावासाठी सुखसुविधा, लाईट, पाणी याच्यावरती माझं खूप भर राहील. आणि वार्ड क्रमांक 5 मधून मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे आणि निवडून येणार हे माझे खूप प्रयत्न आहे. आणि समाजासाठी गावासाठी सेवा करण्याची मला वार्ड क्रमांक 5 मधून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे मी आवळवाडी ग्रामस्थांना वार्ड क्रमांक 5 मधून मतदारांचा नम्र विनंती करीत आहे. आणि दादा, तुम्ही महसूल खात्यात असता हां तर आवळी गावासाठी सेपरेट तलाठी ऑफिस आणू शकता का? हो, आणू शकतो ना, का नाही. गावासाठी मोठी ग्रामपंचायत बांधलेली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये गावकामगार तलाठी यांना बसण्यासाठी व्यवस्थेसाठी एक 10 बाय 10ची रूम देऊ शकतो आपण. हां दादा. आणि दादा, दुसरं असं आहे की शेतकऱ्यांसाठी तुमचे काय प्रयत्न राहतील? शेतकऱ्यांसाठी जर नुकसानीचा विषय आला, शेतकऱ्यांसाठी बांधिलकी अशी राहील ज्या गव्हर्नमेंटकडून सुखसुविधा येतात, गव्हर्नमेंटकडून ज्या नुकसानी शेतकऱ्यांची जे नुकसान आहे त्याच्या भरपाईसाठी मी प्रयत्नशील राहीन. त्यांच्या बांधावरती जाऊन तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडल अधिकारी यांच्याशी संपर्कात राहून शेतकऱ्यांचे जेवढं उपयोजन आहे तेवढ्यासाठी प्रयत्नशील राहील. धन्यवाद दादा, तुम्ही अतिशय छान प्रतिक्रिया दिली. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुम्ही नक्कीच निवडून येणार हो, अशी धन्यवाद. मी तुमच्या आशीर्वाद, आशा बाळगतो. मतदारांच्या आशीर्वादाशी अशीच मी नम्र विनंती करते सर्वांना. धन्यवाद दादा. थँक्यू.